नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती नियुक्त्या. महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. करंट अफेअर म्हटलं म्हणजे या टॉपिकवर प्रश्न हा विचारला जातो. मागच्या बऱ्याच एक्झाममध्ये सरळ सेवा असेल, रेल्वे भरती असेल, MPSC असेल, यामध्ये नियुक्त्यावरती प्रश्न हा आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, भूषण रामकृष्ण गवई. तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे 26 जानेवारी 1950. स्थापनेशी संबंधित कलम आहे कलम 124. रचना आहे, एकूण 33 न्यायाधीश आहेत, त्यापैकी एक मुख्य न्यायाधीश आणि 32 इतर न्यायाधीश. प्रथम न्यायाधीश आहेत हिरालाल जे कानिया आणि प्रथम महिला न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाच्या फातिमा बीबी. तर हे पण मुद्दे इथं लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्ञानेश कुमार. तर ज्ञानेश कुमार हे कितव्या क्रमांकाचे आहेत? तर 26व्या क्रमांकाचे निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयोगाची स्थापना आहे 25 जानेवारी 1950. राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो 25 जानेवारी रोजी. प्रथम आयुक्त होते सुकुमार सेन. मुख्यालय आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर इस्रोचे अध्यक्ष आहेत V. नारायणन. V. नारायणन हे 11वे अध्यक्ष आहेत इस्रोचे. इस्रोची स्थापना आहे 1969. मुख्यालय आहे बंगळुरू, कर्नाटक. संस्थापक अध्यक्ष आहेत विक्रम साराभाई. पुढचा प्रश्न आहे, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरपदी कोणाची निवड झाली आहे? तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. स्थापना करण्यात आली आहे रिझर्व्ह बँकेची 1 एप्रिल 1935. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. राष्ट्रीयकरण करण्यात आले 1 जानेवारी 1950. RBI राष्ट्रीयकरण कायदा आहे 1948. 1948च्या राष्ट्रीयकरण कायद्यानुसार 1 जानेवारी 1949ला रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रथम ब्रिटिश गव्हर्नर होते ऑस्बॉर्न स्मिथ. प्रथम भारतीय गव्हर्नर CD देशमुख. पुढचा प्रश्न आहे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉ पदी प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रॉच्या प्रमुखपदी आहेत पराग जैन. पर्याय क्रमांक 1. रॉची स्थापना आहे 1968. मुख्यालय आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर UPSCच्या अध्यक्षपदी आहेत अजय कुमार. पुढचा प्रश्न आहे, स्थापना आहे UPSCची 1 ऑक्टोबर 1926. मुख्यालय आहे नवी दिल्ली. संविधानातील भाग आहे भाग 14. संबंधित कलम आहे कलम 315. पुढचा प्रश्न आहे, कॅबिनेट सचिवपदी
कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कॅबिनेट सचिवपदी आहेत टी.व्ही. सोमनाथन. पुढचा प्रश्न आहे, पहिली महिला विदेश इथं विधी सचिव असणार आहे. पहिली महिला विधी सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अंजू राठी राणा. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या पूर्णकालीन सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नीती आयोगाचे पूर्णकालीन सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राजीव गौबा यांची. पुढचा प्रश्न आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन UGC अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे विनीत जोशी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC चे अध्यक्ष कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं S. गोपालन. SSC चे अध्यक्ष आहेत S. गोपालन, गोपाल कृष्णन. पुढचा प्रश्न आहे, वित्त सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर वित्त सचिवपदी आहेत अजय सेठ. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, भारतीय बँक संघाच्या कार्यकारी अधिकारीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर भारतीय बँक संघाच्या कार्यकारी अधिकारीपदी आहेत अतुल कुमार गोयल. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री यांच्या प्रमुख सचिव 2 पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शक्तिकांत दास. तर प्रधानमंत्री प्रमुख सचिव 1 पदी आहेत PK मिश्रा. पुढचा प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI च्या अध्यक्षपदी कोण आहेत? तर SBI च्या अध्यक्षपदी आहेत चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, LIC च्या CEO पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर LIC च्या CEO पदी आहेत सतपाल भानू. पुढचा प्रश्न आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI च्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे? तर SEBI च्या अध्यक्षपदी आहेत तुहिनकांत पांडे. स्थापना आहे SEBI ची 12 एप्रिल 1988. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वे वित्त संस्था IRFC च्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनोज दुबे. पुढचा प्रश्न आहे, संरक्षण सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर संरक्षण सचिवपदी आहेत राजेश कुमार सिंह. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती V. रामसुब्रमण्यम. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रधानमंत्री यांच्या खाजगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे निधी तिवारी. पुढचा प्रश्न, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस
RPFSच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे मनोज यादव. पुढचा प्रश्न आहे, महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडियापदी कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 R. वेंकटरमणी. पुढचा प्रश्न आहे, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियापदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर सॉलिसिटर जनरलपदी आहेत तुषार मेहता. पुढचा प्रश्न आहे, नियंत्रक व महालेखापरीक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर नियंत्रक व महालेखापरीक्षक आहेत के. संजय मूर्ती. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत? तर राज्यसभेचे उपसभापती आहेत हरिवंश नारायण सिंह. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे महासचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर राज्यसभेचे महासचिव आहेत प्रमोद चंद मोदी. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचे महासचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर लोकसभेचे महासचिवपदी आहेत उत्पल कुमार सिंह. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री यांच्या आर्थिक सल्लागार परिषदे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे एस. महेंद्र देव. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LICच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 सतपाल भानू. पुढचा प्रश्न, UIDAI भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या CEO पदी कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भुवनेश कुमार. पुढचा प्रश्न, ICCच्या अध्यक्षपदी सध्या कोण आहेत? तर ICCच्या अध्यक्षपदी आहेत जय शहा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, BCCIच्या अध्यक्षपदी कोण आहेत? तर BCCIच्या अध्यक्षपदी आहेत रोजर बिन्नी. पुढचा प्रश्न आहे, BCCIच्या सचिवपदी सध्या कोण आहेत? तर BCCIचे सध्या सचिव आहेत देवजीत सैक्रिया. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल सामरिया. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, न्यायिक सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोण आहेत? तर न्यायिक सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी आहेत जस्टिस सूर्यकांत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सध्या कोण आहेत? तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, फिक्कीच्या अध्यक्षपदी कोण आहेत? तर फिक्कीच्या अध्यक्षपदी आहेत हर्षवर्धन अग्रवाल. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, एशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोण आहेत?
तर एशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी आहेत मोहम्मद हसन नक्वी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, अमिताभ मुखर्जी. तर हे होते आजचे आपले 40 प्रश्न नियुक्त्यांसंबंधित. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.